एक मिनिट लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. ए शांत बसा, आवाज करू नका कुणी. मुलींमध्ये सगळ्यात चांगली रांगोळी कुणाला काढायला जमते? सर मला. या दोघी जण पुढे या, पटकन या. गणपती बाप्पाच्या समोर सुंदरपैकी रांगोळी काढायची. इथं धोपटे मॅडम आहेतच, त्या सांगतील तुम्हाला. जावा तुम्ही. आणि ऐका रे, मुलांच्या मध्ये एक दोघ जण पुढे या, दुर्वा काढायला जायचंय. या. अरे अरे ऐका, एक दोन जण. अरे काय तमाशा लावलाय काय? दोघ जण म्हणलोय ना मी, दोघ जण. तुम्ही चला वर्गात बसा, जागेवर जाऊन बसा. ए चल. कशाला आलेस वर्गात? मी जाणार आहे. जाय तू, मी पण बघतो ना कसा तू. अरे दोघं कशाला आलाय? आपल्याला एक जण हवाय. नाही सर, मी थांबतो. औषध मी थांबतो. अरे मी काय करताय? दोघांपैकी नक्की कोण करणार हे ठरवा. मी आलोच वर्गात. सच्या ही सारखी खिरापत नसती बरं का. मला बी तेच म्हणायचंय. सगळीकडे तूच कायला? मी नाही माघार घेणार. मी बी नाही घेणार. तुझ्या तर कुठले मस्ती आली का? मस्ती असतो तुला. अरे थांब, तुला धावतो. तुला कुत्र्याला आणणार. तू बी गाव, तुला तर कुत्र्याची आहे का सांगणार? अरे ए काय चाललंय रे? एक मिनिट. दोघही न भांडता करणार असाल तर ते काम तुम्ही करा, कळलं? जा आता, निघा. सर्वांनी शांत बसा. तुमचे वर्ग शिक्षक कामात व्यस्त आहेत, त्यामुळे हाजरी मी घेणार आहे. अक्षरावताने, हनुमंत जाधव, आकाश कंसे, सई जाधव, सुमित पवार, आदित्य पवार. एकूण 4 जण गैरहजर दिसत आहेत. नाही सर, ते बाहेर गेले. कशाला? दोघे रांगोळी काढायला आणि दोघं दुर्वा आणायला गेले. हे तू इकडे रे, जा त्या 4 बोलवून आण. बर, आज आपण पेशवा बाजीराव यांचा इतिहास जाणून घेणार आहे. अतिशय हुशार, शूर, पराक्रमी. सर आत येऊ? आली ये. या तुम्ही पण या. कुठे गेलेला? सर 3 मारकुटे सरांनी पाठवलं होतं रांगोळी काढायला. अरे तास कोणाचं आहे? माझी परवानगी घेतली तुम्ही? नाही. चल हात पुढे कर. इकडे या, इकडे पुढे कर हात. चल जागेवर बसा. स्वप्नाली, हा? मगाशी भिडे सरांनी तुझी काही चूक नसताना तुला छड्या मारल्या. ते खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे त्यांना नसेल आवडलं. जाऊ दे. तू मला तुझी गणिताची वही देणार होतास ना? हो, आज देतो मी शाळेतून जाताना. मला दुसऱ्या विषयाचं पण सांगशील. चला.
वेगळे ते बघ शिकाऱ्यांनी दाणा टाकायला सुरुवात केली आहे. बरोबर आहे भावा. आणि पाखरं बी जायला अडकायला लागलंय. शिकारी दाणा टाकत जाते पाखरं जायला अडकत जातंय. ते दुसरं पाखरू लांबून बघतंय. आता खरी मजा सुरू झाली आहे. आपण कशाला आहे भावा? दोन्ही पाखरं उडवतो का नाही बघच. टेंगेला दोन्ही पाखरं भुर्रकन उडून लाव. नमस्कार नमस्कार. बोला काय विषय? ह्या वर्षी आरतीचा मान नक्की कोणाला मिळावा ह्यासाठी चर्चा चालू. तर चर्चा करण्यासारखं काय? आपण दरवर्षी सरपंच देशमुखांनाच बोलवतो ना. मी काय म्हणतोय सर, ह्यावेळी आपण एखाद्या विद्यार्थिनीलाच मान दिला तर? काय बोलताय सर? दरवर्षी आपण देशमुखांनाच बोलवतो आणि देशमुख साहेब सगळ्या अडीअडचणीत आपल्या पाठीशी पण असतात ना. ते आड्या अडचणीत येतात म्हणून आपण त्यांना मान देतो. हा तर व्यवहारच झाला ना. म्हणजे बघा पटलं तर. सर, त्या मुली फक्त रांगोळी काढत होत्या म्हणून तुम्ही त्यांना गुरागत मारलं आणि आता म्हणे त्यांना मान द्या. हा कसला न्याय आहे? अहो नको त्या कामात मुलांना गुंतवण्यापेक्षा स्टाफमध्ये एखाद्या मॅडमनं तुम्ही काम सांगितलं असतं चाललं असतं. अहो त्यांचं 10वीचं वर्ष आहे बाय द वे. आणि तुम्हीच म्हणता ना मुलं ही देवाघरची फुलं. मग मी म्हणतो एखाद्या वेळेस त्यांना मान दिला तर बिघडलं कुठं? मला वाटतं भिडे सर बरोबर बोलत आहेत. यावर्षी आपण एखाद्या राजकीय व्यक्तीला बोलवण्यापेक्षा आपल्या संस्थेच्या अध्यक्षांनाच बोलवलं तर? तुम्हाला काय वाटतं? असं चालेल. मलाही तसंच वाटतं. ठीक आहे, ठरलं तर मग. ठरलं. ओके. सई सई काय? वही दे की कसली? मराठीची. घरी राहिली. तुला द्यायची नाही का? खरंच घरी राहिली आहे. आणि जर विश्वास नसेल तर जे समजायचे ते समज. चुंबक चुंबक काही गोष्टी काही काळ आकर्षित करू शकते. अत्यंत कमी काळासाठी लोखंडाच्या गोष्टीमध्ये आकर्षण निर्माण होते, पण नंतर लोखंड त्याच्या मूळ रूपात परतते. लोखंडात चुंबकत्व अजिबात नसते याचा अर्थ यातून निघतो. गणपती बाप्पा मोरया.
गणपतीचा जय जयकार. मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती गेले गावाला. चैन पडे ना आम्हाला. गणपती गेले गावाला. चैन पडे ना आम्हाला. लय दिवस झालं या सतीचं ऐकून घेतोय. त्याला आज सुट्टी नाही. त्याला बी आज विसर्जन करणार बघ. ए काय करता रे? सोड सोड म्हणतो ना. सोड म्हणतो ना. सोड सोड सोड. चला रे वरांड्यात जावा. तू पण चल रे. चला वरांड्यात. चला. का रे मस्ती आली का? भांडणं करता येते? माझ्या बापाचं नाव गणपती आहे ना, म्हणून हे मला दरवर्षी चढवतात. गणपती निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला. अरे म्हणून काय जीव घेणार का? सर माझा बाप लहान असतानाच मेला, असू दे. पण हे मला दरवर्षी चढवतात. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. अरे दरवर्षी विसर्जनाला आपण ह्याच आरोळ्या देतो. हा योग आहे. ह्यांचा बाप जिवंत आहे ना, मारतात बापाच्या जीवा उड्या. ज्याला बाप नसतो त्यालाच बापाची किंमत कळते. बरं असू दे. डेंगोन सचा याची माफी मागा. का महाराजीच भाषा समजते तुम्हाला? नाही सर, नाही जमणार. नंतर बघू. जावा वर्गात. रड नको रे तू. चला वर्गात तुम्ही पण. आके चल. कुठं? जरा महत्वाचं बोलायचं आहे. मग बोल की. इथं नको. मग कुठं? ठोक्याच्या अड्ड्यावर जाऊ. जरा खाजगी विषय आहे. बर चल. भिडे सरांच्या तासाला स्वप्नालीच्या हातातनं घड्याळ पडलेलं. खरं तर ते मी देणार होतो. मग असले संधी तुम्हाला देत जा भावा. अशा संधी कवचित येतात. आता एक स्वप्नालीचा पेन संपत आलाय. तुला कसं माहिती? माझं लक्ष असतं. तू उद्या दुपारपर्यंत कधी पण संपू शकतो. मग मी काय करू? तू काहीच करू नको. जे करायचं ते मीच करणार. मी आधीच एक पेन विकत घेतलाय. दूरदृष्टी महत्वाची असते. तिचा पेन संपला रे संपला मी हातीला देणार. बर 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 चला आता शाळा सुटायची वेळ झाली. हा. दामन सई, जे काय झालं असेल ते सगळं इथे. हे घे चॉकलेट. नको मला चॉकलेट. नमस्कार, मी सई. नमस्कार, मी आकाश. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि सिनर्जी प्रोडक्शनला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. सिनर्जी प्रोडक्शन. सिनर्जी प्रोडक्शन.